ओम नमो भगवते वासुदेवाय. कपिल महामुनी आपल्या देवहूती मातेला उपदेश करतायत आणि त्या उपदेशाच्या ओघात ते म्हणाले की संघ करायचाच असेल तर तो संतजनांच्या बाबतीत संघ करावा. विषयांच्या बाबतीत जडलेला संघ हा माणसाला बंधनात टाकणारा असतो. मग संत ओळखायचे कसे? त्याच्यात त्यांनी एक एक विशेषण द्यायला सुरुवात केली. तितिक्षवः कारुणिकः सुहृदः सर्वदेहिनां अजातशत्रवः शान्तः साधवः साधुभूषणः. सर्वदेहिनां हे सगळीकडे कायम आहे की जे जे म्हणून देहधारी आहेत त्या सगळ्या देहधारींच्या बद्दल तितिक्षवः सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम सा तितिक्षा असं आद्य शंकराचार्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. हे सगळे संत अत्यंत सहनशील असतात. सुखाच्या दुःखाच्या प्रसंगामुळे त्यांच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारे खळबळ माजत नाही. सुख सुद्धा सहन करायला ताकद लागते, दुःख सहन करायला तर लागते, पण सुख सुद्धा सहन करायला ताकद लागते. तेवढी चित्ताची धारणा शक्ती असावी लागते. संत हे सगळ्या बाबतीत अतिशय सहनशील आहेत. सगळ्या जीवांच्या बाबतीत, सगळ्या देहधारी जीवांच्या बाबतीत कारुणिक आहेत. त्यांच्या अंतःकरणामध्ये सगळ्यांच्या बद्दल करुणेचा झरा सतत वाहत असतो. कोणालाही ते दुखवू शकत नाही. त्यांच्या चित्तामध्ये कोणाला दुखवण्याची इच्छाच निर्माण होत नाही. सुहृदा प्रत्येकाच्या बाबतीत त्यांच्या अंतःकरणात सदिच्छाच असते, आशीर्वादच असतात. चांगलं व्हावं हीच त्यांच्या मनोमन कामना असते. अजातशत्रवः की सर्व संत हे अजातशत्रू असतात. अन्य माणसं कदाचित त्यांच्याबद्दल शत्रुत्व धारण करतील, पण संत कोणाही बद्दल शत्रुत्व धारण करू शकत नाही, करत नाही. कारण त्यांचा स्व हा भगवंतामध्येच विलीन झालेला असतो. भगवंताशीच एक रूप झालेले असल्यामुळं, भगवत रूपच झालेले असल्यामुळं सगळीकडे जर मीच मला दिसतोय तर मी कोणाशी शत्रुत्व करायचं. त्यामुळे संत हे अजात शत्रू असतात. शांताः चित्तामध्ये जोपर्यंत काही हवं किंवा काही नको ही वासना आहे तोपर्यंत चित्त कधीही शांत राहू शकत नाही. काही ना काहीतरी सुखाच्या अपेक्षेने चित्त सदैव अशांतच राहतं, किंवा दुःखाच्या निवृत्तीसाठी सुद्धा चित्त अशांत राहतं, किंवा दुःखाच्या निवृत्तीसाठी काही ना काहीतरी उपाय करावे लागतात, काही कर्म करावं लागतं, काही मार्ग शोधावे लागतात, किंवा सुखाच्या प्राप्तीसाठी काही कर्म करावी लागतात. मग त्या कर्मांचा विचार करताना, त्या कर्मांच्या साधनांची जुळवाजुळव करताना चित्त सगळं तिकडे व्यग्र होतं आणि मुळात शांत असलेलं चित्त हे अशांत बनतं. पण जे संत आहेत त्यांना काही मिळवायचंच नसतं. आलेल्या परिस्थितीचा, आलेल्या स्थितीचा, वस्तूचा, व्यक्तीचा सहज स्वीकार करण्याची त्यांची वृत्ती असल्यामुळं हा येऊ नये आणि तो जावा असा विचार त्यांच्याकडे कधीच नसतो, आणि म्हणून ते शांत असतात. साधवः साधनोति इति साधवा. ज्याने भगवंत साध्य करून घेतलेला आहे, आपल्या साधनेने ज्यांच्या ठिकाणी भगवंत सिद्ध झालेले आहेत ते साधू आहेत. आणि साधुभूषणः साधुत्वाच्या विरुद्ध त्यांचं कदापि वर्तन असत नाही. जे जे साधुत्वामध्ये समाविष्ट होतं ते सगळं त्यांच्या ठिकाणी त्यांच्या आचरणातून दिसतं. मयनन्येन भावेन भक्तिं कुर्वन्ति दृढां मत्कृते त्यक्त कर्माणस त्यक्त स्वजन बांधवाः. संत कसे असतात? कपिल महामुनी म्हणतायत की माझ्या ठिकाणी अनन्य भावानं ते भक्ती करतात. देवर्षी नारदाने एका ठिकाणी म्हटलंय अन्याश्रयाणां त्यागः इति अनन्यता.
जीव जगत असताना ज्या ज्या वेगवेगळ्या आश्रयांचा आधार घेऊन जगत असतो ते सगळे आश्रय संत फेकून देतात आणि भगवंत हा एवढा एकच आश्रय ते बाळगतात आणि भगवंताची मर्जी असेल त्याप्रमाणे होईल या भावनेनं ती जगत असतात आणि अशाच भावनेनं ते भगवंताबद्दल प्रेम करतात, भगवंतावर भक्ती करतात. बरं, ती भक्ती सुद्धा चंचल नसते. सामान्य माणसं त्यांच्या चित्तामध्ये काही ना काहीतरी सुखाची अपेक्षा असते किंवा दुःखाच्या निवृत्तीची अपेक्षा असते. त्यामुळं त्या सुखप्राप्तीसाठी किंवा दुःख निवृत्तीसाठी कुठली ना कुठली तरी देवता निवडतात, कोणीतरी सांगतं त्याची उपासना करतात, काहीतरी उपासापास करतात आणि ती अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर ती उपासना भक्ती व्रत सोडून देतात. शेंडी तुटो अगर पारंबी तुटो ह्या एकाच भावनेने जेव्हा संत त्या भगवंताला आपल्या चित्तामध्ये दृढ धारण करतात तेव्हा ती दृढ भक्ती असते. त्यांची भक्ती ही नाचरी नसते, चंचल नसते. मत करते त्यक्त कर्माण, तुम्ही आम्ही जी काही कर्म करतो ही चित्तामध्ये काही विषय सुखाची लालसा असते, इच्छा असते, चटक असते किंवा त्या विषय सुखाच्या इच्छेच्या पूर्तीच्या आड जे कोणी येतील त्यांच्याबद्दल राग द्वेष तिरस्कार असतो. मग त्यांना बाजूला करण्यासाठी काही ना काहीतरी मार्ग शोधावा लागतो. आपली कर्म त्या विषयांच्या सुखाच्या प्राप्तीसाठी किंवा दुःखाच्या निवृत्तीसाठी असतात. कपिल महामुनी म्हणतात की संत जे जे काही करतील ते भगवत प्राप्तीसाठीच असतं आणि त्यांच्या स्वतःसाठी ते काही करत नाहीत. मत करते त्यक्त कर्माण, आपल्या देहसुखासाठी ते काही करत नाहीत. सगळी कर्म त्यांनी टाकलेली असतात की ज्या कर्मामुळे जीवाला बंधन प्राप्त होईल अशी कुठली कर्म ते करत नाहीत. का? कारण त्यांना एकच प्राप्तीची अपेक्षा असते, ती म्हणजे भगवत प्राप्ती. त्यक्त स्वजन बांधवा, संतांनी आपल्या आप्त स्वजनांचा सुद्धा त्याग केलेला असतो आणि हा त्याग प्रत्येक वेळेला भौतिकच असायला पाहिजे अशातला भाग नाही. त्यागस्तु भगवती समर्पणम, जी काही आप्त स्वकीय आपल्या आजूबाजूला आहेत ही भगवंताचीच देणगी आहे. मग ते जर आपल्या भगवत भक्तीला अनुकूल असतील तर तेवढा त्यांचा उपयोग करून घ्यावा. जे प्रतिकूल असतील त्यांच्या बाबतीत आपण उदासीन असावं अशा वृत्तीने संत जगत असतात. प्रत्येक वेळेला बायको मुलांचा त्याग करायला पाहिजे अशातला भाग नाही. स्वरूपता त्याग कोणालाच करणं शक्य नसतं. पण त्या सगळ्या लोकांच्या बाबतीत आपण जर उदासीन राहिलो, उपेक्षा वृत्तीने राहिलो, असले तर असू देत नसले तर नसू देत अशा धारणेतून जर जगलो तो तोही एक प्रकारचा त्यागच आहे. कपिल महामुनी म्हणतात की माझ्यासाठी ज्यांनी आपल्या स्वजनांचा, बांधवांचा, आप्तेष्टांचा, अगदी आई वडिलांचा सुद्धा त्याग केलाय ते खरे संत आहेत. मदाश्रयः कथामृष्टाः शृण्वन्ति कथयन्ति च तपन्ति विविधास्तापाः नैतान् मद्गत चेतसः. की संत कसे असतात? केवळ माझाच आश्रय घेऊन जगणारे असतात. मदाश्रयः, माझ्याच कथा ते सांगतात आणि ऐकतात. ज्याच्यातून माणसाच्या मनात काही विकृती निर्माण होतील अशा कुठल्याही लौकिक विषयांच्या कथा ते सांगतही नाहीत आणि ऐकतही नाहीत. पण ज्याच्यामुळे भगवत भक्ती निर्माण होईल, रुजेल, वाढेल, पराकोटीची भगवत भक्ती होईल अशा सगळ्या कथा संत स्वतः ऐकतात आणि सांगतातही. शृण्वन्ति कथयन्ति च तपन्ति विविधास्तापाः. भगवत भक्तीसाठी, भगवत प्राप्तीसाठी स्वतःच्या देहाला कितीही कष्ट झाले तरी त्याची त्यांना तमा नसते. ते स्वतःच्या देहाला, स्वतःच्या मनाला तापवतात, म्हणजे तप करतात. कारण
त्यांचं चित्त मद्गत चेतसा त्यांनी म्हटलंय, कपिल महामुनी म्हणतात त्यांचं चित्त केवळ माझ्या ठिकाणीच स्थिर असतं. ते ते साधव साध्वी सर्वसंग विवर्जिता संगस्तेषु अथ ते प्रार्थ्या संग दोष हराहिते. म्हणून ते कपिल महामुनी आईला म्हणतायत की अशा प्रकारचे अशा वृत्तीने जगणारे ते जे साधू आहेत, संत आहेत की ज्यांनी सगळ्या प्रकारचा संग सोडून दिलेला आहे, टाकून दिलेला आहे, ज्यांच्या ठिकाणी कुठलाही संग नाही, त्यांच्या बाबतीत केलेला संग हा प्रार्थनीय आहे, तो करावा. कारण संघातून निर्माण होणारे जे दोष आहेत, भगवद्गीता सांगते ध्यायतो विषान पुंसा संगस्तेषु उपजायते संघात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. एक विषयाचं ध्यान केल्यापासून त्याच्यातून जो संग निर्माण होतो, त्याच्यापासून काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ही जी अनर्थ परंपरा निर्माण होते आणि त्याच्यातून आत्मविस्मृती हा सर्वात विनाशकारी परिणाम साधला जातो. हे सगळं संतांचा जर संघ आपण धरला तर नाहीसं होऊ शकतं. मग पुढे आईला त्यांनी काय काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.